नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निघालेलो आहोत पुरंदर तालुक्यामध्ये असणाऱ्या साकुर्डे या ठिकाणापासून फक्त आणि फक्त 15 मिनिटात पोहोचणाऱ्या अशा या एका शिवमंदिरामध्ये। मित्रांनो, तर आपण आज या शिवमंदिरामध्ये जाऊन या ठिकाणचा परिसर व त्या ठिकाणची काही माहिती घेणार आहोत। तर चला तर मग मित्रांनो, आपण या ठिकाणी आता पोहोचलो आहोत। मित्रांनो, या ठिकाणी पोहोचल्यानंतर गाडी पार्क करून मी गाडीतनं उतरलो। तर आरा मित्रांनो, जिकडे पाहिलं तिकडे सगळीकडे हिरवळ आणि काय थंडावा आपल्याला जाणवत आहे। मित्रांनो, आपण पाहू शकता सर्वत्र उंच उंच त्याबरोबरच हिरवीगार झाडे आहेत। मित्रांनो, आत्ताच पाऊस पडल्यामुळे आता वातावरण देखील खूप चांगलं आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला मंदिर परिसर पाहण्यास मिळत आहे। मंदिर परिसरात खूप मोठी मोठी झाडे आहेत, यामुळे मंदिर परिसरात आपल्याला हिरवळ पाहण्यास मिळत आहे। हे जे मंदिर आहे मित्रांनो, हे डोंगरातच बसलेले आहे, यामुळे या ठिकाणी जास्त झाडं आहेत। मित्रांनो, आपण या ठिकाणी ज्या शिळा पाहू शकता, या शिळा या ठिकाणी ज्यावेळी युद्ध झाले होते राक्षसाला मारण्यासाठी, ते मी आपल्याला पुढे पौराणिक कथेत सांगेलच। त्यावेळी जे सैनिक वीरगती प्राप्त करून गेले त्यांच्या स्मरणार्थ या शिळा या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत। मित्रांनो, तर आता मी आपल्याला एक छोटीशी आणि पौराणिक कथा सांगणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी एका मणिमल्ल नावाच्या राक्षसाने हाहाकार माजवला होता। त्यावेळी साक्षात महादेवांनी मल्हारीचा म्हणजेच खंडोबाचा अवतार घेऊन त्या राक्षसाचा विनाश केला। मित्रांनो, ऋषीमुनींच्या विनंतीप्रमाणे महादेव या ठिकाणी आले होते। त्याबरोबरच मित्रांनो, या ठिकाणी जे मंदिरात शिवलिंग आहे त्या ठिकाणी महादेव स्थानापन्न झाले आणि या ठिकाणी आपल्याला हे जागृत शिवलिंग पाहण्यास मिळत आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी जे दगडी खांब पाहू शकता, यावरून मला असं वाटतंय की पूर्वीच्या काळी जे दगडी सभा मंडप बनवत असावे, हे दगडी सभा मंडपाचे खांब आहेत असं मला वाटतंय मित्रांनो। पण मित्रांनो, मला नक्की माहिती नाहीये की या ठिकाणी दगडी सभा मंडप होता का नाहीये, हा माझा एक अंदाज आहे मित्रांनो। यानंतर मित्रांनो, आपण या ठिकाणी नंदी महाराजांचे दर्शन घेत आहोत। मित्रांनो, आपण इतर महादेवांच्या मंदिरात पाहू शकता की जे नंदी असतात हे अतिशय फिनिशिंग त्याबरोबरच गुळगुळीत असतात, परंतु मित्रांनो, हे जे नंदी आहेत हे ओरिजिनल दगडात बनवलेले आहेत, त्याबरोबरच ही जीर्ण झालेले आहेत। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता। यावरून आपल्या लक्षात येईल मित्रांनो की हे मंदिर किती पौराणिक आणि जुने असावे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका, कारण की मित्रांनो, आपण मंदिराच्या आत जाऊन तुम्हाला एक रहस्य दाखवणार आहे। म्हणून मित्रांनो, हे व्हिडिओ स्किप करू नका। मित्रांनो, या मंदिराचे तोंड दक्षिणेला आहे। यानंतर डाव्या बाजूला आल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची या ठिकाणी एक मूर्ती पाहण्यास मिळते। मित्रांनो, तर आता आपण या मंदिरात जाणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की मंदिराचे नूतनीकरणाचे काम सध्या झालेले आहे, त्यामुळे मंदिर आपल्याला अतिशय सुंदर असे पाहण्यास मिळत आहे। तर चला तर मग मित्रांनो, आता आपण या मंदिराच्या आत प्रवेश करूया आणि आतमध्ये दडून बसलेले रहस्य पाहूया। मित्रांनो, हे मंदिर आपल्या ग्राउंड लेवल पासून जराशे खोल आहे, म्हणून मित्रांनो, या ठिकाणी एक अतिशय सुंदर असे वातावरण आपल्याला पाहण्यास मिळते। मित्रांनो, या ठिकाणाहून आता आपण खाली जाऊयाल आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊयाल। मित्रांनो, काही पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपण या ठिकाणी मंदिरामध्ये पोहोचत आहोत। मित्रांनो, आता मी आपल्याला ते रहस्य दाखवाय निघालो आहे। मित्रांनो, मंदिरामध्ये प्रवेश केल्यास आपल्याला लक्षात येत आहे की मंदिरात सर्वत्र पाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मित्रांनो, आपण शिवलिंगाच्या बाजूने देखील पाहू शकता की सर्वत्र पाणी आहे। मित्रांनो, सध्या जास्त पाऊस झाला आहे, यामुळे हे डोंगरातले पाणी सदैव या ठिकाणी पाझरताना आपल्याला दिसते। मित्रांनो, या पाण्याने महादेवाच्या शिवलिंगाला अभिषेक होतो। मित्रांनो, ही निसर्गाची
लीलाच म्हणजे चमत्कारच म्हणता येईल मित्रांनो। आपण पाहू शकता की या फरशांमधून पाणी पाझरतंय। सर्वत्र मंदिराच्या ज्या चारी बाजू आहेत, आपण जर चारी बाजूंना पाहिलं मित्रांनो तर चारी बाजूंना आपल्याला पाणी पाझरताना दिसेल। त्याबरोबरच मित्रांनो शिवलिंगाच्या बाजूने देखील थोड्या प्रमाणात पाणी पाझरताना आपल्याला पाहण्यास मिळते। मित्रांनो या ठिकाणी मध्ये आपण पाहू शकता की पाणी या ठिकाणी साचलेले आहे। त्याबरोबरच शिवलिंगाच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला पाणी पाझरताना दिसत आहे। आणि मित्रांनो आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मंदिर ग्राउंड लेवलच्या पण खाली असून या ठिकाणी जेवढं पाणी येतं तेवढं बाहेर निघून जातं। मित्रांनो मगाशी मी जी पौराणिक कथा सांगितली त्या पौराणिक कथेप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी साक्षात महादेव स्थानापन्न झाले होते। यामुळे मित्रांनो मी अशा पवित्र स्थानाचा व्हिडिओ बनवत आहे। यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा आणि या ठिकाणचे दर्शन घ्या। मित्रांनो या ठिकाणी मी महादेवांच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे। तर मित्रांनो आता आपण या ठिकाणाहून बाहेर येऊयाल आणि या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला आणखीन एक मंदिर पाहण्यास मिळते। ते मंदिर आपण जाऊन पाहूयाल आणि त्या मंदिराविषयी देखील काही माहिती जाणून घेऊयाल। तर चला तर मग मित्रांनो आपण त्या मंदिराकडे जाऊयाल। मित्रांनो शंखेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला पूर्व दिशेला आणखीन एक मंदिर पाहण्यास मिळते। मित्रांनो मगाशी मी आपल्याला कथा सांगितल्याप्रमाणे जे युद्ध झाले होते राक्षसाला मारण्यासाठी, त्यावेळी साक्षात श्री गणेशांनी या ठिकाणाहून सेना प्रस्थान करण्यासाठी शंखनाद केला होता। यामुळे या मंदिराला बोमलेश्वर असे नाव मिळाले आहे असे आपल्याला पौराणिक कथेमध्ये आढळते। मित्रांनो आपण ज्या मगाशी मंदिरात जे पाणी पाझरताना पाहिले त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त पाणी आपल्याला या मंदिरात पाझरताना दिसते आणि साक्षात महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करताना दिसते। हे रहस्य पाहण्यासाठी आता आपण मंदिराच्या आत जाऊयाल आणि हे दृश्य या व्हिडिओच्या द्वारा पाहूयाल। मित्रांनो हे मंदिर देखील ग्राउंड लेवल पासून खाली आहे। मित्रांनो खाली आल्यानंतर आपल्याला जी फरशीची भिंत आहे त्या भिंतीमधून पाणी बाहेर पडताना पाहण्यास मिळतं। मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो हो का या ठिकाणी सर्वत्र पाणी आपण बघू शकता। त्याबरोबरच मित्रांनो या फरशीतनं देखील आपल्या जे घराच्या नळातनं पाणी निघतं तशा पद्धतीने पाण्याची धार लागली आहे। मित्रांनो आपण पाहू शकता की इतक्या प्रेशरने यातनं पाणी पाझरत आहे। मित्रांनो साधा आपल्या घरातल्या भिंतीतनं थोडं जरी पाणी पाझरलं तरी असं ते भिंत ओलसर होऊन त्याचा रंग जातो आणि कालांतराने ती भिंत पडून जाते। परंतु मित्रांनो या मंदिरातून इतक्या जास्त प्रमाणात पाणी पाझरतंय तरीही या ठिकाणची एकही फरशी हलत नाही। तर मित्रांनो आपण या मंदिराचे वैशिष्ट्य पाहू शकता। त्याबरोबरच मित्रांनो या पाण्याचं प्रेशर इतकं आहे की जवळपास मित्रांनो 1 इंची मोटर ज्यावेळी आपण चालवतो ना ती जेवढं पाणी मारते ना तेवढ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी पाझरत आहे आपण पाहू शकता मित्रांनो। आणि याच पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक होत आहे। मित्रांनो आपण या ठिकाणी पुढे पाहू शकता या मंदिराचे पाणी देखील पूर्ण निघून जात आहे। हे खास वैशिष्ट्य आहे मित्रांनो। आणि मित्रांनो हे पाणी कायमस्वरूपी या महादेवाच्या मंदिरात खळखळताना आपल्याला पाहण्यास मिळते। मित्रांनो तर आता मी याच पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करतो। मित्रांनो अशा या साक्षात महादेवांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या दोन्ही मंदिरांचे दर्शन घेतले तर संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर जेवढे पुण्य आपल्याला लाभते तेवढे पुण्य लाभते असे देखील मानले जाते। मित्रांनो या मंदिराला आपण नक्कीच एका दिवशी वेळ काढून भेट द्या। त्याबरोबरच या मंदिराच्या अवतीभोवती असलेला हिरवागार परिसर आणि प्रचंड शांती याचा अनुभव करा। आणि मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। त्याबरोबरच आपल्या संभव क्रिएशन या चॅनलला आपण सबस्क्राइब केले नसेल तर संभव क्रिएशन चॅनलला झटपट सबस्क्राइब करा